राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केले। त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आज नांदेडमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत पडळकर यांच्या फोटोचे दहन करण्यात आले व कुत्र्याच्या गळ्यात गोपीचंद पडळकरांचा फोटो अडकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। लोकशाही 18 न्यूज मनोज मनपुर्वे। आंदोलन केलं आहे, नेमकं आंदोलन कशासाठी होतं, निषेध केला आहे, पाळीव प्राणी कुत्रा देखील आंदोलनामध्ये समावेश केला होता, नेमकं काय होतं? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी भाजपनं पाळलेला पिसाळलेला कुत्रा गोपीचंद पडळकर याचा जोडे मारून आणि त्याच्या प्रतिमेचं दहन करून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आमच्या नेते जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल एकदम खालच्या भाषेत गोपीचंद पडळकरने जे भाष्य केलं त्या भाष्याचा आम्ही निषेध केलाच आहे। पण या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं तो जिथं दिसल तिथं त्याला जसं आज फोटोला जोडे मारले तसं प्रत्यक्षात त्याच्या तोंडावर जोडे मारून त्याच्या समोर आम्ही निषेध या ठिकाणी नोंदवणार आहोत। आणि आमची या देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे की असे फालतू कुत्रे पिसाळलेले ज्यांचं 42 वर्ष झाले तरी लग्न झालं नाही अशा फालतू लोकांना तुम्ही तात्काळ पक्षातून हकालपट्टी करून त्यांची आमदारकी रद्द करा आणि या ठिकाणी विरोधकांना बोलू द्या। शेतकऱ्यांचे विषय, युवकांचे विषय, महिलांचे विषय अशा अनेक विषय असताना तुम्ही या पाळीव कुत्र्याला समोर आणून आमच्या नेत्याबद्दल अशी खालची भाषा बोलायला लावता, याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही सांगतो।